दिवाळी सण म्हणलं की मोठा उत्साह मानला जातो। यासोबत नवीन कपडे असेल आणि फराळ असेल हा महत्त्वाचा मानलं जातं। खरं तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जो फराळ आहे तो फराळ बनवण्याची जी लगबग आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळते। कारण की धावपळीच्या जीवनामध्ये अनेकांना सध्या जो फराळ आहे तो फराळ बनवता येत नाही, म्हणून पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील महिला बचत गटाने खरं तर हे फराळ बनवण्याचं एक आव्हान खरं तर पुढे आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहतो की ज्या ठिकाणी आपण आलो आहोत आंबेगाव तालुक्यामध्ये मनसर या ठिकाणी ज्या पद्धतीने पाहतो की करंजा असेल, शंकरपाळ्या असेल, लाडू असेल, हे पदार्थ खरं तर बनवले गेलेले पाहायला मिळते। एकूणच महिला बचत गटातील महिलांना यामुळे रोजगार निर्मिती झालेली पाहायला मिळते। काही महिला बचत गटातील ज्या महिला एकत्र आल्यात त्यांनी हा जो उपक्रम आहे तो राबवला गेला आहे। मला सांगता येईल नक्की काय उपक्रम राबवला तुम्ही? आम्ही 200-250 महिला घेऊन आहे ना बचत गटाच्या, तर आम्ही हे दिवाळी फराळचं आपलं चालू केलेलं आहे। गावाकडची दिवाळी शेतकऱ्यांना सुद्धा वेळ नसतो, आपल्या महिला असतात ज्या नोकरी वगैरे करणाऱ्या असतात त्यांना पण वेळ नसतो घरी करायला। मग आम्ही इथे त्यांच्यासाठी असा उपक्रम उपलब्ध केला आहे की म्हणजे नक्कीच उपक्रम केला आहे। काय नक्की तुम्ही उपक्रम केला आहे, काय याच्यामध्ये बनवता तुम्ही? सर्वच दिवाळीसाठी लागणारे सर्व पदार्थ, शंकरपाळी, करंजी, चकली, मोतीचूर लाडू आहे, दामटी लाडू आहे, बेसन लाडू आहे, साजूक तुपातील गोवर्धनचं तूप वापरतो आपण त्याच्यासाठी, आणि जेमिनी सनफ्लॉवर तेलमध्ये बाकी सर्व पदार्थ आम्ही बनवून देतो। खरं तर दिवाळीचा सण सुरू आहे, कशी संकल्पना तुम्हाला सुचली? कारण की हा फराळ हा प्रत्येक घरात बनतो, मात्र तुम्ही आता महिला बचत गटाला एवढा रोजगार दिला आहे, काय संकल्पना आहे? आपल्याला सगळ्यांनाच आईच्या हातची चव हवी असते, तो एक विचार मनात ठेवून आपण जे शहरात आहेत किंवा अगदी बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आपण आपला फराळ कुरिअर करतो, तर त्याही लोकांना त्यांच्या आईच्या हातची आठवण यावी हा एक त्याच्यातला उद्देश होता, आणि सगळ्यांनाच घरगुती पद्धतीच्या चवीचा पदार्थ मिळावा। नक्कीच सर्वांना घरगुती पद्धतीची चव मिळावी। मात्र एकंदरीत ज्या तुम्ही ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबवत आहे, याच्यामध्ये कशा प्रकारची मागणी मिळते तुम्हाला? ग्रामीण भागाच्या मानाने आम्हाला मागणी चांगली आहे, कारण ग्रामीण भागात पण महिलांना घरी फराळ करायचा म्हटलं की त्यांना पण होत नाही आहे, पण आम्हाला ग्रामीण भागाच्या मानाने इथं आहे चांगला रिस्पॉन्स चांगला आहे इथं। नक्की रिस्पॉन्स चांगला आहे। मात्र एकंदरीत तुम्ही पाहता की खरं तर ग्रामीण भागामध्ये आहे, कशा प्रकारे सध्या ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागामध्ये मागणी आहे? हा जो उपक्रम राबवताना आम्हाला नक्कीच ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर हा जो उपक्रम आहे हा राबवत आहेत, मात्र प्रत्येक दिवाळीमध्ये म्हणजे दिवाळी सणामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आईच्या हातची चव मिळावी हाच उद्देश ठेवून या ठिकाणी ह्या महिला बचत गटाने हा उपक्रम राबवलेला आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। किंवा अभिषेक समी सुरू TV9 मराठी, मनसर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।